जय हो भारत का संविधान, जय श्री राम, जय भीम। आज आपल्या समक्ष बोलत असताना एक भारतीय संविधानाचा सामान्यपणे विद्यार्थी म्हणून आज बोलणं गरजेचंच आहे आणि भारतीय संविधानाची सगळ्यांच्या डोळ्यांच्या समोर काही अपप्रवृत्ती जर पायमल्ली करत असतील, डिस्क्रिमिनेशन करत असतील, तर अशा डिस्क्रिमिनेशन करणाऱ्यांना चाप 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 देण्यासाठी आज जरंगे छोड़ो पत्रकार परिषद आहे। जरंगे छोड़ो पत्रकार परिषद आहे आणि म्हणून मला आज या निमित्तानं सांगायचं आहे की ज्या प्रकारे मनोज जरंगे एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांचे शिष्य आहेत का याच्यात मला पडायचं नाही, परंतु मनोज जरंगे ज्या प्रकारे व्यक्त होत आहे ते आक्षेपार्ह व्यक्त होणं ही त्याच्या बापाची जहागीरदारी नाही। या देशामध्ये भारतीय संविधान ज्या दिवशी अंमलात आलं त्या दिवशी कोणी पाटील म्हणून बोलण्यासाठी किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी कोणी शिल्लक उरलेले नाहीत, कोणी शिल्लक उरलेले नाहीत। त्यामुळं ज्या प्रकारे हीन करून, ज्या प्रकारे अपमान करून, ज्या प्रकारे नीच भाषा वापरून भटक्या विमुक्त असतील, ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, भिक्षुकी करणारे आमचे कुडमुडे जोशी ब्राह्मण असतील, कुणाची सुद्धा राईट टू डिग्निटीला हात लावू दिला जाणार नाही। आणि जे असा हात लावण्याचा प्रयत्न करेल मनोज जरंगे सारखा, त्याला कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।